गुड मॉर्निंग मित्रांनो. आज वार आहे शनिवार आणि टाइम झालेला आहे 8 वाजलेले आहेत. मी 7 वाजताच निघणार होतो पण गाडी वॉश करता करता थोडासा वेळ झाला आणि मग आता निघालोय. ठीक आहे, तर बघूया आता काय. जातो काटेमाल नाक्यावरती, थांबतो. जर बुकिंग लागली तर बघूया, नाहीतर मग लोकल काम करूया. चला तर मित्रांनो जाऊया बुकिंग घ्यायला. तर मित्रांनो वेळ झालेली आहे 9:09 आणि तुम्ही बघू शकता इथे काटमानेल नाक्यालाच थांबलेलो आहे. बुकिंगच लागत नाही. काय माहिती काय शनिवारचं काय सीन. माझ्यासोबतच असं सीन आहे की सगळ्यांसोबत असं का होतं काय माहिती. शनिवारी बुकिंगच लागत नाही मला, म्हणजे प्रत्येक शनिवारी, दुसरा सॅटर्डे असो, तिसरा सॅटर्डे असो, कोणताही सॅटर्डे असो, सॅटर्डेला बुकिंगच लागत नाही. एक टायमाला संडेला तरी चांगला बिझनेस होतो, कधी कधी बुकिंग्स लागतात, पण सॅटर्डेला काय माहिती बुकिंगच लागत नाही. तर आता तर खरंच मी स्ट्रॉंगली विचार केलाय की सॅटर्डेला खरंच गाडी बंद ठेवायची आणि आराम करायचा. बघा वेटिंग मध्येच 1 पॉइंट CNG कमी झालेला आहे बघा, तरी पण कंटिन्यू गाडी चालू नाहीये. बुकिंग्स येतात. आता एक मला मुंब्र्याची बुकिंग आली होती, एक टिटवाळ्याची बुकिंग आली होती आणि अजून एक कोणती तरी बुकिंग आली होती. उल्हासनगरची बुकिंग आली होती. ती तिन्ही बुकिंग नाही घेतलं. उल्हासनगरचं फेअर खूप कमी होतं. मुंब्र्याला तर जाणार नाही भाई, कारण का मुंब्र्यावरून दुसरी बुकिंग जर भेटली पण तरी पण ते एवढ्या आतमध्ये असते की त्या गल्लीत घुसता घुसता आपल्या गाडीला कुठे ना कुठे 2-3 एक डेंट नाही तर स्क्रॅच पडणारच, कारण का प्रॉपर रस्ते नसतात आणि त्यांना पूर्ण घरपर्यंत गाडी लागते. त्यामुळे मुंब्र्याची बुकिंग घेतच नाही मी. जरी पिकअप असला तरी जात नाही, ड्रॉप असला तरी जात नाही. मुंब्र्याची बुकिंग ऍक्सेप्टच करत नाही, कारण का त्या गल्ल्यांमध्ये कुठे ना कुठे गाडी लागणार आणि रोडवरून कधीच बुकिंग नसते, पूर्ण आतमधूनच बुकिंग असते. म्हणून मुंब्र्याची बुकिंग तर नाही घेतली. टिटवाळ्याची लागलेली ती पण नाही घेतली, कारण का एकदा टिटवाळ्याला जर ड्रॉप केलं तिकडनं रिटर्नला बुकिंग नाही भेटत. आपल्याला एमटी जावं लागतं, नाहीतर मग पूर्ण 1-1.5 तास वेटिंग. लागली तर लागली, ते पण 5-6 किलोमीटर लांब. आणि आजकाल कोणाला पेशन्स नाही की 5 मिनिटं 10 मिनिटं थांबणार. आणि असं वाटतं कॅब बुक केली की एकदम बाजूलाच पाहिजे. 2-4 मिनिटं वेट करणार, लगेच कॅन्सल करणार. भले आपण कॉल पण केला असेल ते पण कॉल करणार, बघणार कुठे, लगेच कॅन्सल करणार. अरे पण दुसरी पण गाडी असली तिला पण तुम्ही बुक करणार, 5-10 मिनिटं तर जाणारच ना. 2-3 मिनिटं बुक करायला, तिला 5 मिनिटं यायला, 7-8 मिनिटं तेच झाली त्या, आणि 7-8 मिनिटात आपण पोहोचणार. मग तसं त्यांना काय नको असतं, ते लोक डायरेक्ट बुक कॅन्सल करतात बुक केलेली असली तरी. मग तेच आहे की टिटवाळ्याची बुकिंग पण नाही घेतली मी. आता बघू इथल्या इथं कोणती अजून बुकिंग वाजली तर लोकल काम तरी चालू झालं पाहिजे. लोकल काम पण नाही चालू होते. तर एक बुकिंग घ्यायला, म्हणजे इकडनं बाहेर निघायला, बाहेर मीन्स एक ईस्टला वेस्टला असं काहीतरी एक बुकिंग लागली की एक थोडी गाडी मूव्ह होते. गाडी मूव्ह झाली की काम चालू राहतं. असं काम चालू होण्यापुरतं पण बुकिंग नाही लागत आहे. आणि तिथल्या इथे पण फिरत राहिलो की 2-4 बुकिंग झाले की अर्निंग कधी आपली 1000-1500 800-900 पर्यंत पोहोचते असं वाटलेलं. आणि असं पण सकाळी रोज लवकर उठायची सवय, तर बोललो आज पण झोपून काय करूया. उठलो आणि मग बोललो करूया काम, बघूया हा तरी सॅटर्डे आपल्याला चांगला जातोय की नाही. तर हा सॅटर्डे पण म्हणजे बाकीच्या सॅटर्डे सारखाच निघाला. तर ठीक आहे, काय नाही, अजून वेट करूया, पेशन्स ठेवूया. पण पेशन्स लेवल संपत चाललेलं आहे. आता 9:12 झालेली आहे. तर बघूया, भेटली तर भेटली बुकिंग, नाही भेटली तर अजून 10, 10:15, 10:30 पर्यंत वेट करेल आणि निघून जाईन. कारण का मतलब पण नाही एका जागेवरती उभं राहून. CNG पण वेस्ट चाललाय, टाइम पण वेस्ट चाललाय. त्यापेक्षा घरी थांबलो असतो, आराम केला असता किंवा घरच्यांसोबत टाइम स्पेंड केला असता, ते बरं झालं असतं. कारण का इकडे पण येऊन फक्त उभाच आहे आणि प्रत्येक सॅटर्डे हेच होतं. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक सॅटर्डेचं सीन टाकलेलं आहे की भाई सॅटर्डेला बुकिंगच लागत नाहीये. भले नंतर काम असेल 11-12 नंतर, पण एक काहीतरी बुकिंग्स असणार ना. 2-4 1-2 बुकिंग्स तर लागणार. वाजतच नाहीये तर लागायचा काही संबंधच नाहीये. तर ठीक आहे, बघूया अजून 1 तासभर आपण वाट बघूया. जर लागली बुकिंग तर ठीक आहे, नाही लागली तर समजूया आपण सुट्टीच केली. गाडी पण सकाळी वॉश केलेली, गाडी वॉशचे 200 रुपये गेले. 650 रुपयाचा CNG टाकला होता. तो पण म्हणजे इन्व्हेस्टमेंट आधी आहे आणि काम तर काही झालंच नाही. अशीच गाडी घरी जाऊन लावायला लागणार. आणि समजा एकदा गाडी लावली, असं पण मी गाडीने कुठे फिरत नाही, गाडी लवकर काढत नाही. जर आपण ओला उबरमध्ये काम करत असतो तरच गाडी आपण यूज करतो. आणि अशी म्हणजे त्या व्यतिरिक्त असं लवकर गाडी चालवायला आणि गाडी काढायला खूप कंटाळा येतो. तर माझा असं कसं विचार आहे की गाडी आता आपण CNG समजा आपला फुलच आहे, 1 पॉइंटच कमी झालाय, तर आपण गाडी जेव्हा पार्क करतो पूर्ण, म्हणजे आता उद्याच काढणार समजा गाडी, तर उद्या काढली ना अजून एक
पॉईंट आपोआप कमी झालेला असतो. जो प्रेशरने गॅस भरलेला असतो ना तो हळूहळू रिलीज व्हायला सुरू होतो आणि तो म्हणजे लूज होतो गॅस, त्यामुळे तो गॅस आपल्याला उतरतो. मग तो पण एक आपल्याकडे डिसएडव्हान्टेज आहे की तो गॅस पण आता थोडा यूज झालेला असला तर काय वाटत नाही, चल बाबा कमी होईल. आता फुल गॅस भरलेला आहे तो असाच उद्या 1 किंवा 1.5 पॉईंट कमी होणार. तर बघूया आता कुठून इथून लागली बुकिंग तर घेऊया, जी पण लागेल ती अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, ईस्ट, वेस्ट, ठाणे, जी पण लागेल बुकिंग ती घेऊया. फक्त बुकिंग चांगली पाहिजे. इकडून निघूया बाहेर. तर बुकिंगच वाजत नाही, ओला मध्ये पण नाही वाजत आहे, उबर मध्ये पण नाही वाजत आहे. तर बघूया आता वाजली तर घेऊया, नाही वाजले तर मग आज सुट्टीच घेऊया, आराम करूया, जे होईल ते होईल. काय नाही, असं पण आपण आठवड्याचे 7 दिवस काम करतो, कोणताच दिवस सुट्टी घेत नाही. तर हा पण दिवस ऍक्च्युली कामच करायचा होता, सुट्टी नव्हती घ्यायची. तर विचार केलेला की काहीतरी काम होईल, काही न करण्यापेक्षा काहीतरी होईल. पण संकेत तर काही दिसत नाहीत काय होण्याचे. तर ठीक आहे, अजून वेट करूया. लागली बुकिंग तर ठीक आहे, नाही लागली तरी ठीक आहे, जाऊया घरी मग आणि आराम करूया. तर बघूया आता एक 10 वाजे 10:15 10:30 पर्यंत थांबतो. लागली तर ठीक आहे, नाही लागली तर मग घरी जाईल. तर मित्रांनो वेळ झाली 10:24 10:30 वाजलेत. मी तिथेच थांबलो अजून काटमाने नाक्यावरती. तर ठीक आहे, आता इकडनं जातो घरी. मी डिव्हाइस पण बंद केलेलं आहे, जातो आता इकडनं घरी. तर तेच मित्रांनो, काय समजत नाही मला की माझ्यासोबतच असं होतंय की सगळ्यांसोबत असं होतं, काय माहिती. शनिवारी असं इच्छा असते की काम करावं पण कामच होत नाही. आणि प्रत्येक वेळी विचार करतो की आता या शनिवारी नाही काम करणार, आराम करतो जरा. या शनिवारी पण म्हणजे आज पण विचार केलेला की आराम करतो, पण सवयीमुळे जाग येते आणि मग विचार केला की चल उठलोच तर जातो, काहीतरी काम होईल असं वाटतं. पण वाटत नाही की मला की जास्त काय म्हणजे काम होईल किंवा असं काय. शनिवारी मला वाटतं प्रॉपर शनिवारी आरामच करावा. नाहीतर मग मला वाटतं जूनच्या 1-2 तारखेपासून किंवा स्कूल स्टार्ट होईल त्यानंतर काहीतरी काम वाढेल, असं पण होऊ शकतं. तर ठीक आहे, आता जातो घरीच, आराम करतो, काय विषय नाही, झालंच झालं. बघूया चला, उद्या परत सकाळी काढेन गाडी 8-8:30 वाजता. तर उद्या संडे, उद्या संडेचा दिवस तरी काम असू शकतं, कारण संडेला असतं थोड्यापैकी काम, बऱ्यापैकीच असतं, थोड्यापैकी पण नाही. संध्याकाळी जास्त काम असतं संडेला, पण मी संध्याकाळी गाडी चालवत नाही, मला ट्रॅफिकचा कंटाळा येतो म्हणून. ठीक आहे, आता जातो घरी आणि करतो आराम. चला तर मित्रांनो, भेटूया आता उद्या संडेला.